नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गोपाल तुपकर आपलं ज्ञानगंगा करिअर अकॅडमी शेगाव मध्ये सहर्ष स्वागत करतो. तर आजचा विषय आहे आपला थोडा लेटेस्ट मधला आणि राज्यघटनेमधला. तर हल्लीमध्ये 17 ऑगस्टला कोल्हापूर सर्किट ब्रँचला 1 वर्ष पूर्ण झालं. त्यावर बरेचसे प्रश्न विचारले जाऊ शकतात. आता हे प्रश्न कशा पद्धतीत विचारले जातात तर यावर एकदा लक्ष द्या. पहिली गोष्ट म्हणजे कोल्हापूर सर्किट ब्रँचची स्थापना कधीची तर 17 ऑगस्ट 2025 म्हणजे या 17 ऑगस्ट 2026 ला 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. त्या कारणाने यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात. आता सर्किट ब्रांच म्हणजे काय तर त्यासाठी आपल्याला गरजेचं आहे तर उच्च न्यायालय समजणं. म्हणजे सर्किट ब्रांच हे न्यायालया संदर्भात आहे एवढं समजणं पहिलं महत्वाचं आहे. सर्किट ब्रांच कशाला म्हणायचं तर न्यायालयाचं हे एक कामकाज चालवण्याची पद्धत आहे. तर त्यासाठी सर्किट ब्रांच स्थापन केली जाते. आता याच्या अगोदर हे कोल्हापूर सर्किट ब्रांच समजण्यासाठी काही गोष्टी महत्वाच्या आहेत त्या गोष्टीकडे येऊ आपण. तर पहिलं बघा, मुंबई उच्च न्यायालय म्हणजे एका राज्यासाठी एक उच्च न्यायालयाची एक तरतूद आहे. तर मुंबई उच्च न्यायालय हे 2 राज्यांच्या मिळून एक उच्च न्यायालय आहे. म्हणजे महाराष्ट्राचं सुद्धा उच्च न्यायालय मुंबई, त्याच पद्धतीनं गोवा राज्याचं उच्च न्यायालय मुंबई आहे. 2 राज्यांचं उच्च न्यायालय असणारं मुंबई हे उच्च न्यायालय आहे. उच्च न्यायालयानंतर येतोय हायकोर्ट म्हणजे ज्याला आपण दिल्ली या ठिकाणी जे आहे सर्वोच्च न्यायालय म्हणतो हायकोर्टला, बरोबर आहे. त्यानंतर आंतरराष्ट्रीय न्यायालय कोणत्या ठिकाणी आहे तर हेग नेदरलँड या ठिकाणी. बघा आपलं महाराष्ट्राचा विचार करू लागलो. महाराष्ट्राचं उच्च न्यायालय कुठे आहे मुंबई. आपलं सर्वोच्च न्यायालय कोणत्या ठिकाणी आहे सर्वोच्च न्यायालय दिल्लीला आहे. म्हणजे पूर्ण देशाचं म्हणजे फक्त देश त्या देशामध्ये असणारे राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यांचा समावेश होतो. त्यानंतर आपलं आंतरराष्ट्रीय न्यायालय कोणत्या ठिकाणी आहे तर हेग कोणत्या देशामध्ये आहे तर नेदरलँड देशामध्ये. नेदरलँड हे 3ही गोष्टी तुमच्या लक्षात असल्या पाहिजे. त्यानंतर राज्यघटनेमध्ये कलम आहेत बघा. तर कुठल्या कलमानुसार उच्च न्यायालयाची आणि सर्वोच्च न्यायालयाची स्थापना होते तर सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कलम 124 नुसार तर उच्च न्यायालयाची स्थापना कलम 214 नुसार. समजलं, क्लिअर झालं ना कन्सेप्ट, इथपर्यंत आलो. त्यानंतर येऊ आता महाराष्ट्रातील उच्च न्यायालय. मग महाराष्ट्रातील जे उच्च न्यायालय मुंबई या ठिकाणचं तर मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ न्यायालय. काय खंडपीठ न्यायालय. आता खंडपीठ न्यायालयावर या खंडपीठ न्यायालय. तर खंडपीठ न्यायालयाची स्थापना राज्यघटनेतील कुठल्या नियमानुसार झाली. मग यामध्ये एक क्रायटेरिया बघा. तो क्रायटेरिया म्हणजे काय तर मुंबई उच्च न्यायालयाचा ताण कमी होण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ म्हणजे खंडपीठ न्यायालय स्थापन केले जातात. उच्च न्यायालयाचा ताण कमी होण्यासाठी खंडपीठ न्यायालय स्थापन केले जातात. तर मुंबई उच्च न्यायालयाचे 3 खंडपीठ न्यायालय किती आहे 3. पहिलं आहे नागपूर, दुसरं आहे छत्रपती संभाजीनगर आणि 3 नंबर आहे गोवा. 3 आहेत. आणि चौथ्याची तरतूद केलेली आहे. तर चौथं स्थापन होणार आहे, स्थापन झालेलं नाही. चौथं नियोजित आहे ते आहे कोल्हापूरला. समजलं, म्हणजे चौथं तयार होणार आहे झालं नाही. मग चौथं जे कोल्हापूर या ठिकाणी तयार होणार आहे याचे अधिकार क्षेत्र दिलेले 6 जिल्हे आहेत. म्हणजे जे पश्चिम महाराष्ट्र पुणे विभागातले सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर हे 4 जिल्हे. समजलं, पुणे विभागातले 4 जिल्हे सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर 4 जिल्हे. त्यानंतर कोकणामधले रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग अशा 6 जिल्ह्यांसाठी हे खंडपीठ न्यायालय असणार आहे. अधिकार क्षेत्र किती आहेत मग याचे 6 जिल्हे. कुठले कुठले पश्चिम महाराष्ट्रातले सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर. त्यानंतर कोकणामधील 2 जिल्हे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग दक्षिणेकडचे जिल्हे अशा 6 जिल्ह्यांसाठी कोल्हापूर खंडपीठ न्यायालय काम करणार आहे. त्यानंतर बघा आता मेन मुद्दा होता आपला सर्किट न्यायालयाचा. तर ज्या ठिकाणी खंडपीठ न्यायालय आपल्याला नव्यानं सुरुवात करायचे किंवा नव्यानं ओपन करायचे त्या ठिकाणी ते न्यायालय ओपन होण्याच्या अगोदर सर्किट ब्रांचची स्थापना केली जाते.
कशाची? सर्किट ब्रांचची. याच पद्धतीनं या नियमानुसार तर 17 ऑगस्ट 2025 ला कोल्हापूर सर्किट ब्रांचची स्थापना केली. आता सर्किट ब्रांच आणि खंडपीठ न्यायालय दोघांमधला फरक पहा. सर्किट ब्रांच आणि खंडपीठ न्यायालय, तर यामध्ये दोघांमध्ये फरक एकच आहे किंवा सर्किट न्यायालयामध्ये जे न्यायाधीश असतात किंवा कर्मचारी असतात, काय सर्किट न्यायालयामधील कर्मचारी किंवा न्यायाधीश हे परमनंट त्या ठिकाणी राहत नाही. म्हणजे त्यांचे काही दिवस ठरवले जातात, त्याच दिवशी ते या ठिकाणी येऊन न्यायालयीन निवाडा करतात. पण खंडपीठ न्यायालयाचं कामकाज हे दररोज रेग्युलर चालतंय. दररोज चालणार कुठलं न्यायालय? खंडपीठ न्यायालय. आणि सर्किट ब्रांच ज्या ठिकाणी स्थापन केली जाते त्या ठिकाणी दररोज काम चालत नाही. तर हे सर्किट न्यायालय ज्या ठिकाणी स्थापन केलं जाते ते काही दिवसासाठी त्या ठिकाणी सर्किट न्यायालय म्हणून काम करते. त्यानंतर त्याचं रूपांतर खंडपीठ न्यायालयामध्ये केलं जाते. संकल्पना क्लिअर झाली. आता यानंतर बघा थोडस राज्यघटनेकडे वळू. तर या गोष्टी समजण्यासाठी जसं किंवा आपण पाहिलं सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या कलमानुसार केली जाते, त्यानंतर उच्च न्यायालयाची स्थापना सुद्धा कोणत्या कलमानुसार केली जाते. एका राज्यासाठी एक उच्च न्यायालय असते. तर महाराष्ट्रातील बरेचसे न्यायालय असे आहेत की 2 राज्यांनी मिळून एक न्यायालयाची स्थापना केलेली आहे. बरोबर. आता बघा, तर आपण केंद्र शासन आणि राज्य शासन यामधला थोडासा विस्तार बघू. काय आहे यामधला फरक कसा आहे, म्हणजे कुठल्या गोष्टी लक्षात ठेवायच्या, कलम कशा लक्षात ठेवायच्या बघू. काय तर पहिले या केंद्र शासन आणि राज्य शासनामधला आपण फरक पाहू. कलम बघायच्या तर कलम 72, काय कलम 72 नुसार राष्ट्रपती दयेचा अर्ज करू शकतात. ज्या पद्धतीनं राष्ट्रपती दयेचा अर्ज करू शकतात त्यामध्ये राज्यघटनेतील कलम किती आहे? 72 आहे. त्याच पद्धतीनं राज्यपाल सुद्धा दयेचा अर्ज करू शकतात. तो कलम किती आहे? 161 आहे. मग या कलमामध्ये काय फरक पडला एक लक्षात घ्या. तर या ज्या कलम आहेत यामध्ये 89 म्हणजे 89 मिक्स करायचे. ज्या केंद्र शासनाच्या कलम आहेत यामध्ये 89 मिक्स करायचे तर तुम्हाला या कलम भेटतील. म्हणजे 72 मध्ये 89 जर मिक्स केले तर तुम्हाला 161 मिळतील. म्हणजे राष्ट्रपतीच्या नावानं देशाचा कारभार चालतो, तर राज्याचा कारभार हा राज्यपालाच्या नावाने चालत असतो. देशाचा जो काही कारभार आहे हा प्रत्यक्षरित्या त्याचं कोण काम पाहतं? पंतप्रधान पाहतो. तर राज्याचा कारभार कोण पाहत असतो? मुख्यमंत्री पाहत असतो. मग हे दोन जसे सेम आहेत तर यामध्ये कलमांची काय तफावत आहे? तर 89 ची तफावत आहे. कितीची तफावत आहे? 89 ची. जर तुम्ही या जर गोष्टी तुमच्या लक्षात राहिल्या तर या काढण्यासाठी तुम्हाला फक्त काय करायचं? 89 त्यामध्ये मिक्स करायचं. इकडं राष्ट्रपती, इकडं घ्यायचं राज्यपाल, इकडं केंद्राचं मंत्रिमंडळ, इकडं राज्याचं मंत्रिमंडळ, इकडं पंतप्रधान, इकडं मुख्यमंत्री. काहीच अडचण नाही. फक्त यामध्ये असणारा जो काही फरक आहे तो लक्षात घ्यायचा फक्त. त्यानंतर बघा कलम 74 नुसार पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाची स्थापना होते. जर या 74 मध्ये जर 89 मिक्स केले तर 163 येतात. म्हणजेच 163 नुसार काय तर राज्याचं मुख्यमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ हे काम करत असते. त्यानंतर कलम 75 नुसार या पंतप्रधान किंवा मंत्रिमंडळाची नियुक्ती, त्यांचा कार्यकाळ आणि त्यांना शपथ ग्रहणाचे जे नियम आहेत हे नियम कलम 75 मध्ये आहे. तर इकडंच जे मुख्यमंत्री आहेत, मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ यांची नियुक्ती आणि कार्यकाळ शपथ कलम 164. म्हणजे 75 मध्ये 89 मिक्स करा 164 मिळून जातील. त्यानंतर कलम 76 नुसार महान्यायवाद्याची स्थापना केली जाते. म्हणजे महान्यायवादी हे पद कलम 76 नुसार आहे. आता महान्यायवादी कशासाठी असतो? तर राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांना कायदेविषयक सल्लागार म्हणून महान्यायवादी असतो. कायदेविषयक सल्लागार म्हणून महान्यायवादी असतो. तर महान्यायवाद्याची स्थापना राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार आहे? तर 76 या कलमानुसार आहे. त्याच पद्धतीने या 76 मध्ये जर तुम्ही 89 ऍड केले तर 165 आहे. तर मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांना न्यायालयीन माहिती देण्यासाठी कोण असतो? महाधिवक्ता. इथे नावात फरक आहे. महान्यायवादी, महाधिवक्ता. राज्यासाठी महाधिवक्ता असतो तर केंद्रासाठी महान्यायवादी असतो. राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना न्यायालयीन मार्गदर्शन करतात तर मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाला किंवा राज्यपालांना हे न्यायालयीन मार्गदर्शन करत असतात. त्यानंतर बघा कलम 77 नुसार राष्ट्रपतीच्या नावानं कारभार चालतो. म्हणजे भारताचा कारभार राष्ट्रपतीच्या नावानं कोणत्या कलमानुसार चालतो? 77 कलमानुसार. तर राज्यपालाच्या नावाने राज्याचा कारभार चालायला पाहिजे. कलम किती? 166. म्हणजे 77 मध्ये जर 89 मिक्स केले तर 166 मिळतात. त्याच पद्धतीनं पंतप्रधानांची कर्तव्य काय, म्हणजे पंतप्रधानांचं काय काम आहे, त्यांचं कर्तव्य काय,
ते कर्तव्य बजावत असताना यामध्ये कर्तव्य दिलेली येते. तर कलम 78, या 78 मध्ये जर 89 ऍड केले 167 येते. मग 167 नुसार मुख्यमंत्र्यांची कर्तव्य दिलेली आहेत. राज्यासाठी असणारा जो मुख्यमंत्री आहे त्याची कर्तव्य 169 मध्ये दिलेली आहे. आता इथे बघा, तर संसद जे देशाचं जिथे आपण खासदार निवडून देतो, तर ते आहे संसद. संसदेचे दोन भाग पडतात. तर पहिला आहे लहान जे काही आहे सभागृह, तर त्याचं नाव आहे लहान सभागृहाचं नाव आहे लोकसभा, मोठ्या सभागृहाचं नाव आहे राज्यसभा. त्याच पद्धतीने जर विधिमंडळाचा विचार केला तर यामध्ये लहान सभागृह विधानसभा आणि मोठं सभागृह विधान परिषद आहे. त्यानंतर लक्षात घ्या, तर 79 कलमानुसार संसदेची रचना होते. 79 नुसार संसदेची रचना आहे. तर 168 नुसार विधिमंडळाची रचना आहे. 168 नुसार कशाची रचना आहे? विधिमंडळाची. मग विधिमंडळाचे दोन सभागृह, लहान वालं कुठलं आहे? तर विधानसभा, मोठं वालं विधान परिषद. आता विधानसभा आणि विधान परिषद यापैकी विधान परिषद प्रत्येक राज्यात अस्तित्वात नाही, पण विधानसभा प्रत्येक राज्यामध्ये आहे, हे लक्षात घ्यायचंय. तर विधान परिषद असणार राज्य किती आहेत? तर एकूण 6 राज्य येते. किती राज्य येते? 6 राज्य. तर याची शॉर्ट ट्रिक्स कसं लक्षात ठेवायचं हे मी युट्यूबला टाकलेली आहे, व्हिडिओ बघून घ्या. त्यानंतर बघा, तर 79 मध्ये जर तुम्ही 89 जर मिक्स केले तर हे तुम्हाला मिळून जातं 168. म्हणजे यामधला जो फरक आहे हा फरक तुम्हाला कळणं गरजेचं आहे. तर एक काम करा, व्हिडिओ स्टॉप करायचा, या गोष्टी तुमच्याजवळ लिहून ठेवायच्या. या लेटेस्ट मधल्या गोष्टी याही तुमच्याकडे असायला पाहिजे. लेटेस्ट वर प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर व्हिडिओ पाहून डायरेक्ट स्किप करू नका, व्हिडिओ स्टॉप करा, या पूर्ण गोष्टी लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट मारून ठेवा. काय स्क्रीनशॉट मारा, मी बाजूला होतो, घेतला स्क्रीनशॉट घेतल्यानंतर या पूर्ण गोष्टी लिहून ठेवायच्या. याला आत्मसात करण्यासाठी तुम्हाला याचा अभ्यास करायचा आहे. कुठलीही गोष्ट कमीत कमी 5 ते 7 वेळा तुमच्या समोर आली नाही तर तुमचा त्यासोबत संबंध राहत नाही, ती गोष्ट तुम्ही विसरून जाता. त्या कारणानं याचा तुम्हाला रेग्युलर अभ्यास करायचा आहे, अभ्यास रेग्युलर ठेवायचा.